नमस्कार. अनुभूती टॅरोटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही मस्त मजेत आणि आनंदी असाल. स्वामी मकरंदनाथांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला जर ध्यान करायचं असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला वैयक्तिक रीडिंग करून घ्यायचं असेल किंवा कोणत्याही प्रश्नासाठी अंकशास्त्र किंवा ज्योतिषशास्त्राद्वारे काही मार्गदर्शन हवं असेल तर जो व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर दिलेला आहे त्यावर किंवा जो ईमेल ID डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्यावर तुम्ही संपर्क साधू शकता आणि त्याद्वारेच तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. आज आपण मीन राशीचं रीडिंग करणार आहोत. चला तर पाहूया रीडिंग काय म्हणत आहे. रीडिंगमध्ये कार्ड्स आली आहेत 8 ऑफ कप्स, द फूल, द लवर, द हँगमॅन, पेज ऑफ स्वॉर्ड्स, पेज ऑफ पेंटॅकल्स, रिव्हर्स, 3 ऑफ पेंटॅकल्स आणि द सन कार्ड. या कार्डवरून असं लक्षात येतं आहे की तुम्हाला नातेसंबंधात दगा मिळालेला आहे किंवा तुमच्या भावनांचा कोणी तमाशा बनवला आहे. कोणीतरी राईचा पर्वत करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे तुम्ही काही दिवस असं आपल्याबाबत का होत आहे याबाबत चिंतन करत आहात. कोणतीच भूमिका तुम्ही घेतली नाही. या तणावाने, दगाबाजीने, त्रासाने तुम्ही आत्मशोध घेत आहात. पण काही दिवसातच आता या सगळ्या त्रासांना तुम्ही सोडून नवा मार्ग धराल. बेफिकीरपणे पुढे निघाल. मनात तुमच्या थोडीशी असुरक्षित भावना आहे, पण पुढची सगळी कार्ड्स सांगत आहेत की हे सगळं तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी, तुमच्या आत्म्याचा विकास होण्यासाठीच घडलं आहे. तुम्ही नवीन काहीतरी कराल, काहीतरी भव्य दिव्य करावंसं तुम्हाला वाटू शकतं, कारण तुमची ऊर्जा पेजची आहे. पेज ऑफ स्वॉर्ड्सची ऊर्जा असल्याने तुम्ही संघर्ष करा. तुम्हाला साहस, संतुलन ठेवावं लागेल. पण तुम्ही या कामात अजून नवीन असल्याने तुमचं नियोजन चुकू शकतं. थोडासा पोरकटपणा तुमच्यात राहील. तुमच्याकडे हवी तशी समज नसल्याने तुम्ही पुन्हा पुन्हा भूतकाळात डोकावत राहाल. सारखं मागे वळून विचार केल्याने नवीन कामाबद्दल सकारात्मक विचार करणं तुम्हाला अवघड जाऊ शकतं. पण शेवटचं कार्ड द सनचं आहे. ते सांगतंय की काही दिवसांनंतर हे सगळं तुमचं वागणं बदलेल. तुम्हाला जे अवघड वाटत होतं ते सहज जमेल. तुम्ही सकारात्मक ऊर्जेने पूर्ण व्हाल आणि स्वतःच काही मार्ग काढाल. मार्गदर्शनासाठी आपण 3 कार्ड्स काढली आहेत. पहिलं कार्ड सांगतंय की तुम्ही आध्यात्मिक यात्रेवर आहात. अनेक परीक्षा तुमच्या घेतल्या जातील. त्याचा ताण घेऊ नका. कितीही संकटं आली तरी ईश्वर तुमच्याबरोबर आहे.
दुसरं कार्ड सांगतंय की स्वतःला विचारांनी बांधून घेऊ नका. संघर्ष जीवनाचा भाग आहे, तो करायला तयार राहा. तिसरं कार्ड सांगतंय की तुम्ही स्वतः ईश्वराचे अंश आहात. तुम्ही स्वतःच तुमचं आयुष्य घडवू पण शकता आणि बिघडवू पण शकता. तुम्ही नक्कीच घडवणार आहात, कारण द सन आणि द क्रिएटरची दोन्ही सकारात्मक कार्ड आलेली आहेत. या कार्डमध्ये प्रकाश ऊर्जा प्रचंड आहे.